झी 24 तास एक पाऊल पुढे। कांदा पुन्हा एकदा सर्वसामान्यांना रडवणार आहे। यंदा महाराष्ट्रामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष पसरलंय। पाणी टंचाईमुळे यावर्षी कांद्याच्या पिकाच्या उत्पादनामध्ये घट आली आहे। पीक कमी आल्यामुळे त्याचा परिणाम लासल गावामध्ये सुद्धा दिसून येतोय। लासल गावात यंदा कांद्याची आवक कमी झाली आहे, त्यामुळे कांदा महागण्याची शक्यता आहे। 15 दिवसांपूर्वी 10 रुपये किलोने मिळणारा कांदा आता तब्बल 16 ते 50 रुपये किलो इतका महाग झालाय। दुसरीकडे वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये सुद्धा कांद्याची आवक घटली आहे। त्यातच 3 दिवस मार्केट बंद असल्यामुळे कांद्याचे भाव 5 रुपयांनी वाढलेत। त्यामुळे येत्या काही दिवसात कांदा सर्वसामान्यांना रडवण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याची आवक कमी झाल्यामुळे कांद्याचे भाव वधारलेत। गेल्या आठवड्यामध्ये 10 ते 12 रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता सरासरी 16 रुपयांनी मिळतोय। त्यामुळे प्रमुख महानगरांमध्ये कांद्याचे दर 25 ते 28 रुपये किलो इतके झालेत। या दरवाढीची कारणं जाणून घेतली आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। मेट्रो सिटीजमध्ये कांद्याचे भाव कडाडलेले आहेत। ज्या ठिकाणी उत्पादन होतं त्या ठिकाणीही कांदा तेजीत आहे। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कांद्याचे भाव जे आता सध्या वाढलेले आहेत ते कशामुळे नेमके वाढलेले आहेत। कांद्याचे भाव वाढलेले आहेत, त्याच्यामुळे एक तर साधारणतः यावर्षी उत्पादन कमी पावसामुळे आणि नाशिक ही मेन बाजारपेठ असल्यामुळे या परिसरात यावर्षी पाऊस कमी आहे। त्याशिवाय देशांतर्गत बाजारपेठेमध्ये चांगली डिमांड आहे। उत्तर भारतामध्ये चांगल्या प्रकारे डिमांड आहे। यावेळेस कर्नाटकमध्ये येणारा कांदा तो कमी प्रमाणात आला आणि ह्यावेळेस जो येणारा कांदा आहे एमपीमध्ये तो पण जर चांगल्या प्रमाणात आला तर भाव स्थिर राहतील, अन्यथा भाव गगनाला भेटतील। आणि एक्सपोर्टमध्ये मलेशिया, सिंगापूर या देशांमध्ये पण साधारणतः चांगल्या मोठ्या प्रमाणावरती डिमांड आहे। त्यामुळे एकूणच व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कांद्याची आवक कमी झाली आहे आणि मागणी जास्त आहे, त्यामुळे हे भाव वाढतात। आता तुम्ही शेतकरी आहात, एकूण हे जे कांद्याचे भाव वाढलेले आहेत किंवा जे काय ते तुम्हाला परवडत आहेत की कसे वाटतं तुम्हाला? ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढतात त्यावेळेस पूर्ण कालवा करते व्यापारी लोक, सगळं घेणारे देणारे पूर्ण। पण ज्यावेळेस आमचा कांदा 3-4 रुपये विकतो त्यावेळेस कोणी आमचा विचार करत नाही। त्याच्यामुळे भाव वाढला जरी 20-25 विकला तरी आमचा खर्च भरपूर वाढलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला कमीत कमी 20च्या पुढे भाव पाहिजे। कांद्याचे भाव हे सध्या तरी शेतकऱ्यांसाठी योग्य आहेत, कारण इंधनाचा खर्च वाढलाय, महागाई वाढते आहे आणि त्या तुलनेमध्ये जे दर नाशिकमध्ये आहेत ते शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आहेत किंवा शेतकऱ्यांना किमान फायदा मिळावे असे आहेत। त्यामुळे एकूण नाशिक जिल्ह्यात तरी याबाबत आनंद आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेशसह योगेश खरे, झी 24 तास नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।